गेली 24 वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा। यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र, कपडे, संसार उपयोगी भांडी, जेवण, स्पीकर, मंडप अगदी मोफत सोय। मग वाट कसली बघताय? आजच आपली नोंदणी करून घ्या। विवाह मुहूर्त, विवाह स्थळ, संपर्क नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधून नागठाणे येथे आयोजित करण्यात आलेले व्याख्यान अत्यंत प्रेरणादायी वातावरणात आणि जनसमुदायाच्या अलोट उपस्थितीत संपन्न झालं। यावेळी प्रमुख पाहुणे प्रदीपप्पा कदम, अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती हे उपस्थित होते। भीमगर्जना युवक मित्रमंडळ नागठाणे व बौद्ध नागरी समिती नागठाणे व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याने परिसरात वैचारिक प्रबोधनाची नवी लाट निर्माण केली। ज्या बाबासाहेबांनी देशाला भारतीय राज्यघटना दिली, त्या संविधानामुळेच अनेक जाती, धर्म आणि प्रांत असलेला आपला भारत देश आज एकसंघ आहे। स्वातंत्र्याच्या 100 वर्षाकडे वाटचाल करत असताना लोकशाही आणि कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार पुन्हा एकदा सखोलपणे समजून घेण्याची गरज आहे, असे परखड प्रतिपादन व्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी केलं। कार्यक्रमाच्या व्यासपीठावर स्वराज्य ते संविधान हा प्रेरणादायी संदेश देणारा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। नागठाणे येथील युवकांनी सामाजिक ऐक्य जपून हा जो स्तुत्य उपक्रम राबवलाय तो खरोखरच कौतुकास्पद आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। संविधानावर आधारित असलेली आपली लोकशाही हीच देशाची खरी ताकद आहे, असे मत प्रदीपप्पा कदम यांनी यावेळी बोलताना मांडलं। तसेच त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला, भगिनी आणि मातांच्या मोठ्या संख्येबद्दल समाधान व्यक्त करत प्रबोधनाच्या या कार्यात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं नमूद केलं। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय व्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। बाबासाहेबांचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या ओघवत्या आणि धारदार शैलीत केलं। त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते। यावेळी मराठा सेवा संघाचे प्रताप पाटील सर, तुकाराम धायगुडे, यशवंत कदम, वैभव यादव, अभिजित कदम, दौलत पाटील, आशिष सूर्यवंशी, आमिर पठाण, तुषार सूर्यवंशी हे मान्यवर उपस्थित होते। नागठाणे ग्रामपंचायतीसमोरील प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्याला आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपाचं होतं। समस्त ग्रामस्थ नागठाणे यांच्या सक्रिय सहकार्यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने दिमागदार आणि यशस्वी ठरला। यावेळी ऋषिकेश बनसोडे, भूषण कांबळे, ऋतिक बनसोडे, साहिल बनसोडे, पियुष कांबळे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले। या सोहळ्यामुळे नागठाणे परिसरात एक सकारात्मक आणि प्रबोधनात्मक वातावरण निर्माण झालं। कार्यक्रमाचे स्वागत पैलवान प्रतीक कांबळे यांनी तर सूत्रसंचालन शहाजी कापसे यांनी केलं। यावेळी पंचायत समिती सभापती जगन्नाथ मोटे, सरपंच सागर पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाज हा बौद्ध समाजाचा विरोधक असं कुठेतरी दूषित वातावरण निर्माण होतं, त्यावेळी वाटतं की या मातीला, या संस्कार असलेल्या मातीला कुठेतरी परिवर्तनाची गरज आहे। तर मला नेहमीच सांगावं वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्त आज नागठाणे या ठिकाणी आपण युवा व्याख्याते सुदर्शन शिंदे साहेबांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे। या निमित्तानं उपस्थित असलेले हे गावचे प्रथम नागरिक सागर पाटील साहेब, त्याचबरोबर आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीचे सभापती यांची नुकतीच निवड झाली असे जगन्नाथ मोटे साहेब, जयश्री बापू पाटील, बिंदुराव देसाई, उपस्थित सर्व माझ्याबरोबर आलेले रामनगरचे सामाजिक कार्यकर्ते, आमिर भैया पठाण, मी सर्वांची माफी मागतो कारण नावं खूप आहेत, त्यामुळे सर्वांचा नामोल्लेख करणं वेळ जाईल आणि आपल्या सगळ्यांना सन्माननीय तुकाराम धायगुडे सर या ठिकाणी आहेत, त्यांचे आणि सर्व उपस्थित महिलांची संख्या लक्षणीय आहे। आपला हेतू खऱ्या अर्थानं साध्य झाला असं म्हणायला काही अडचण नाही। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।